मला काही गाण्याचे आठवते ते तुम्हाला म्हणून दाखवते। ए मेरे वतन के लोगों जरा आँख में पार लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। आपला भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात। विविधतेत एकता हेच आपल्या भारताचे वैशिष्ट्य आहे। म्हणून मला मना वाटते सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी है गुलिस्तान हमारा। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपला भारत देशात अनेक क्षेत्रात प्रगती केली। शेती, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात आपण आघाडीवर आहोत। पण त्याचबरोबर काही समस्या आपल्या समोर उभ्या आहेत। महागाई, जातीयता, भ्रष्टाचार, अत्याचार, गरिबी अशा अनेक समस्या आपल्या समोर उभ्या आहेत। भारताने अनेक अडचणींवर मात करून स्वातंत्र्य मिळवले। ते जर आपला स्वातंत्र्य टिकून ठेवायचे असेल तर त्या समस्यांना मुळातून नष्ट केले पाहिजे, तरच आपला भारत देश सुजलाम सुफलाम बनेल। मला त्या राष्ट्रभक्तांचा, वीर सुपुत्रांचा, माझ्या देशाचा मला अभिमान आहे। आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन त्या भारत देशाला जगातील एक चांगला देश घडवण्याची प्रतिज्ञा करू। मी व्यासपीठाची रजा घेण्याआधी जाता जाता एवढेच म्हणेन, स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर तोफतो प्रगतीचा, स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर तोफतो प्रगतीचा, भारत भूमीच्या आशा पराक्रमाला माझा मानाचा मुजरा। जय हिंद, जय भारत। Hello my dear friends, today on the 15th August we celebrate the 78th Indian Independence Day. India long ago was under British rule. Some leaders we remember today are Mahatma Gandhi, Jawaharlal Nehru and many more. We celebrate this day by hosting our national flag. Many people also distribute sweets to spread joy. Together let's rejoice and say Bharat Mata ki Jai, Vande Mataram, Vande Mataram। वर्गाने इथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी काही 4 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। एकता ही आमची शान म्हणून
सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव चैतन्य चंद्रकांत कासुटे. 15 ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. दरवर्षी 15 ऑगस्टला आपण भारताला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. हा दिवस भारतीयांसाठी आनंदाचा, अभिमानाचा व सन्मानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणपणाला लावले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपले प्राणपणाला लावले. म्हणूनच आपण आज इथे मुक्तपणे श्वास घेतोय. स्वातंत्र्यानंतर भारताने सर्व क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. मला माझ्या भारत देशाचा फार अभिमान आहे. विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. मला माझ्या भारत देशाचा फार अभिमान आहे. शेवटी जाता जाता एकच बोले, जगाच्या प्रेरक इतिहासात तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्टला आमचा भारत देश स्वतंत्र झाला. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय